माझ्या लॉंग व्हिडिओमध्ये माझ्या मित्रांचे स्वागत आहे। व्हिडिओ 5-6 मिनिटाचा होऊ शकतो, परंतु काही अभ्यास केल्यानंतर हा व्हिडिओ तयार केलेला आहे की ही पाण्याची लाईन आणि ही कोरडी लाईन। तर माझे जे नवीन पाणी शोधक मित्र आहे किंवा ज्यांना प्लॉटवर पाणी पाहण्याची इच्छा आहे, हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे। पाणी नक्की किती आहे ह्या प्रयोगामध्ये सांगता येणार नाही, परंतु ही नक्कीच पाण्याची लाईन आणि ही कोरडी लाईन असे 3 प्रयोग आहेत। तर त्या 3 प्रयोगाच्या माध्यमातून मी सांगणार आहे आणि लवकरच आणखीन पण काही खूप छान प्रयोग मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न करीन। तर पहा, तर सगळ्यात पहिला प्रयोग हे आहे की जर तुमच्याकडे कॉपरचा असा एक एल रॉड पाहिजे आणि पाण्याची बॉटल पाहिजे, फुल भरलेली। बॉटलमध्ये काही नाही, नुसतं पाणी भरलेलं आहे फुल 1 लिटर, आणि त्याला असं हातावर ठेवायचं आहे। ही कोरडी लाईन आहे, ही एक पाण्याची लाईन आहे आणि ही एक कोरडी लाईन आहे। तर कोरड्या लाईनवर हा कॉपरचा रॉड काम करीत नाही। इकडे पहा, नुसता पाण्याच्या लाईनवर इकडे पहा याने काम केलं इकडे पहा, आणि ही कोरडी लाईन इकडे पहा, ही पण कोरडी लाईन, ही पाण्याच्या लाईनवर हा कॉपरचा रॉड काम करतो, तुम्ही पाहिलं। आणि लोखंडी रॉड हा तिन्हीवर काम करतो। इकडे पहा, हा लोखंडी रॉड तिन्ही, ही कोरडी लाईन याच्यावर पण काम केलं, ही पण कोरडी लाईन आहे, हिच्यावर पण काम केलं, आणि ही पाण्याची लाईन आहे, हिच्यावर पण काम केलं। कशाने? लोखंडी रॉडने। तर आपल्याला पाण्याची जर लाईन ओळखायची असली तर आपल्याला घ्यायचा एक कॉपर रॉड। इकडे पहा, या कोरडी लाईनवर उचललं नाही पाहिजे, पहा पाण्याच्या लाईनवर इकडे पहा। तर कॉपर रॉड आणि पाण्याची बॉटल याच्याने आपल्याला पाण्याची लाईनीची ओळख होऊ शकते। हा झाला एक प्रयोग। परत आणखीन दोन्ही कॉपरचे रॉड आणि धरायचं कुठे? अशा बँड पाशी। काही लोक सध्या रॉडमध्ये बेरिंग टाकून फिरायचा प्रयत्न करू लागलेले आहे, तर त्यांना काही आपल्याला म्हणायचं नाही, तो पण हा एक प्रयोग आहे। परंतु बोटावर पाण्याच्या लाईनवर इकडे पहा, कॉपरच्या रॉडने पाण्याच्या लाईनवर कसं फिरतो इकडे पहा। बेरिंग टाकायची काही गरज नाही, ऑटोमॅटिक फिरतो तो। आणि याचं खरंच जर लाईनवर रॉड फिरतो का नाही फिरतो याची जर ओळख करायची असेल तर रॉड डायरेक्ट लाईनीच्या पुढे गेल्यानंतर रॉड लगेच ब्रेक मारतो। इकडे पहा, आता तिथं गेला, रॉड फिरायला लागला इकडे पहा, खूप फास्ट फिरायला लागला। परंतु जर पुढे नेला आपण तो डायरेक्ट ब्रेक मारतो कचकन, याला म्हणतात तो लाईनीच्या प्रभावामुळे रॉड फिरू लागला। आणि कोरड्या लाईनवर तो फिरत नाही। इकडे पहा, पाण्याच्या लाईनवर फिरतो, मधली लाईन पाण्याची। हे झाले 2 प्रयोग, पाण्याची लाईन आणि कोरडी लाईन।